पंढरीच्या दिशेनं चालताना माणसं जशी विसावा घेतात तसाच विसावा पालखी ओढणाऱ्या बैलांनाही हवा असतो। तुकोबांची पालखी खेचण्यासाठी ज्या बैलजोड्यांची निवड झाली त्या बैलजोड्याही काही काळानं तुकोबांच्या पालखीचा भार एकमेकांकडे सोपवतात। तुकोबांच्या पालखीचे बैलही अशाच प्रकारे बदलण्यात आले। उरुळी कांचन इथल्या आधीच्या बैलांनी विसावा घेतला आणि ट्रकमध्ये असलेल्या दुसऱ्या बैलांनी पालखीचा भार आपल्या खांद्यावर घेतला। ट्रकमधून बैल खाली उतरत असताना वारकऱ्यांनी इथे गर्दी केली। मजबूत बांधा असलेले खिल्लार जातीचे हे पांढरे शुभ्र उंचपुरे बैल जेव्हा पालखीतून उतरले तेव्हा त्यांचा दरारा औरच होता। पण तुकोबांच्या पालखीसाठी बैलजोडीची निवड होणं मोठं भाग्य समजलं जातं। हेच भाग्य या सर्जा राजाला मिळालंय आणि हा क्षण डोळ्यात साठवण्याचं भाग्य या वारकऱ्यांसह तुम्हा आम्हाला लाभलंय।